हे गाइज, वेलकम टू न्यू व्हिडिओ। तर आज आता आपण आरमोरी येथे तर इथे सर्व दुर्गादेवीचे दर्शन घेणार आहोत। तर सर्वात आधी आपण आलेलो आहोत दुर्गा माता मंदिर टिळक चौक येथे। तर इथे आई एकवीरा यांचा देखावा यांनी प्रस्तुत केला आहे। तर चला बघूया। तर सर्वात तिकीट काढून आतमध्ये गेल्यानंतर इथे गणेश मंदिर यांचा देखावा दिसतो आणि त्यानंतर आई एकवीरा 5 पायरी पादुका मंदिर याचा देखावा दिसतो आणि यांचे दर्शन घेत आता आपण वर चढत जाणार आहोत। यांनी हा देखावा आरमोरीच्या तलावाच्या काठावर बनवलेला आहे आणि इथून यांनी गुफा बनवलेली आहे आणि आता या गुफेमधून आता आपण आतमध्ये जात आहोत। गुफेमधून चालत समोर गेल्यानंतर इथे माता पार्वती आणि शंकरजी यांचा देखावा आहे। तर इथे माता पार्वती आणि शंकरजी यांचे दर्शन घेतल्यानंतर आपण समोर जात आहोत आणि पाऊस सुद्धा लागलेला आहे। तर गुफेमधून आपल्याला अंदर जायचं आहे। समोर गेल्यानंतर इथे आई एकवीरा मंदिर यांचा देखावा यांनी दाखवलेला आहे। आई एकवीरा मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण पुढे जात आहोत गुहेमधून आणि इथून थोडंसं समोर गेल्यानंतर बुद्ध लेणी यांचा देखावा दाखवलेला आहे। बुद्ध लेणी यांचा यांनी देखावा दाखवलेला होता आणि हा देखावा बघितल्यानंतर इथे आपल्याला लोणावळा आणि अर्लागड याचा धबधबा आहे याचा देखावा इथे यांनी दाखवलेला आहे। तर हा देखावा पाहिल्यानंतर पुन्हा आपल्याला गुफेमधून आतमध्ये जायचं आहे। गुफेच्या आतमधून गेल्यानंतर इथून आपल्याला खाली उतरत जायचं आहे आणि इथून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे। तर आणि आता आपण आलेलो आहोत मंदिरात। तर हे आहे आरमोरी येथील टिळक चौकमधील दुर्गा माता मंदिर। दुर्गा मंदिर येथील दुर्गा देवीचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जात आहोत सुभाष चौक मधील बाल शारदा उत्सव मंडळ येथे। तर येथे यांनी चंद्रपूरची महाकाली देवी यांचा देखावा यांनी दाखवलेला आहे। तिकीट काढून आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे। तर आता समोर आपल्याला जायचं आहे आणि इथून यांनी लाकडाचा पुलिया बनवलेला आहे आणि तो बराच लांब आहे।
तर इथून आपल्याला चालत जायचं आहे। इथे आपल्याला काली माता यांचे मानसपुत्र भूतनाथ यांची समाधी यांचा देखावा दाखवलेला आहे आणि इथून समोर आपल्याला पायऱ्या उतरत खाली जायचं आहे। आता इथून आपल्याला समोर जात असताना बरंच वळण येते आणि वळणाच्या मार्गाने समोर जात जायचं आहे। इथे हनुमान मंदिर यांचा देखावा यांनी दाखवलेला आहे। जो महाकालीच्या मंदिरमध्ये आपण एंट्री करतो तेव्हा हनुमानाच्या मंदिर आहे, त्याचा देखावा जसा आहे तसा इथे सर्वात आधी अगोदर दाखवलेला आहे। आणि आता आपण जात आहोत पुढे। पुढे आल्यानंतर इथे आपल्याला महाकालीचे दर्शन घडते। इथे आपल्याला महाकाली मंदिराचा देखावा बघायला मिळतो। महाकाली मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाऊ पुढे। महाकालीचे दर्शन घेतल्यानंतर इथे आपल्याला पाय ओले करून जायचं आहे। वरती शंकरजी आहे आणि खाली शंकराची पिंड आहे। तर इथून आता आपल्याला समोर जायचं आहे। इथे आपल्याला पायऱ्यांनी खाली उतरायचं आहे आणि इथे महाकाली निद्रा अवस्थेमध्ये आहे। जशी महाकाली मंदिरात दाखवलेली आहे तशीच आपल्याला इथून खिडकीमधून महाकाली ही निद्रा अवस्थेत दिसणार आहे। आणि इथून पायऱ्या चढत चढत आता आपल्याला वर जायचं आहे। आणि वर चढचढत गेल्यानंतर इथे कालभैरव यांचा दाखवलेला आहे। कालभैरव यांचा देखावा पाहिल्यानंतर इथे आपल्याला इंद्रदेव आणि सोबत 2 हत्ती यांचा देखावा यांनी इथे दाखवलेला आहे। देवाचा देखावा पाहिल्यानंतर थोडंच आपल्याला समोर यायचं आहे आणि समोर आल्यानंतर आता आपण आलो आहोत देवीच्या मंडपात दर्शन घ्यायला। चौकमधील बाल शारदा उत्सव मंडळ येथील देवीचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत पुढे। आता आपण आलेलो आहोत नवदुर्गा उत्सव मंडळ। येथे यांनी उज्जैन येथील महाकाल मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे। तर चला बघूया।
तर इथे रांगेमध्ये उभे राहून आपण अंदर एंट्री करणार आहोत। तर इथे आपली एंट्री झालेली आहे। इथून आपल्याला पायऱ्या चढून वर जायचं आहे। पायऱ्यावरून चढून सरळ जाऊन आता आपण अंदर आलेलो आहोत। इथून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर छान असं मंदिर सारखं बनवलेलं आहे आणि इथे देवीचं त्यांनी देखावा दाखवलेला आहे। इथे यांनी हरसिद्धी माता यांचा देखावा दाखवलेला आहे आणि छान असं सुंदर मंदिर सारखं इथे बनवलेलं आहे। हरसिद्धी माता दर्शन घेतल्यानंतर आता आपण पुढे निघालेलो आहोत आणि पुढे इथे आपल्याला काचेवरून समोर जायचं आहे। तर काचेचा यांनी रस्ता बनवलेला आहे आणि इथून आपल्याला समोर जायचं आहे। हा काचेचा रस्ता पार केल्यानंतर आपल्याला उज्जैनचं मंदिर यांचा देखावा पाहायला मिळतो। उज्जैनचे महाकाल यांचं मंदिराचा छानसा असा देखावा याने तयार केलेला आहे। इतकंच नाही तर याने सुंदर असं हा पूर्ण मंदिरासारखं सजवून ठेवलेलं आहे आणि खूप छान असं यांनी यांची प्रतिकृती साकारलेली आहे। हे महाकालचे दर्शन घेतल्यानंतर थोडंसं आजूबाजूला बघा तर हे छान मंदिरासारखं यांनी तयार केलेलं आहे। उज्जैनच्या महाकालाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पायऱ्या उतरून खाली जायचं आहे आणि इथून समोर आपल्या देवीचे दर्शन होते। तर इथून एंट्री केल्यानंतर बघू शकता अंदर अतिशय सुंदर यांनी जो देवी मांडलेली आहे तिथला भाग आहे तो अतिशय छान अशा सुंदर रीतीने यांनी डेकोरेशन केलेलं आहे। तर ही आहे नवदुर्गा उत्सव मंडळ आरमोरी येथील दुर्गा देवी। तर इथले आपण दुर्गा देवीचे दर्शन घेऊया। आता आपण जात आहोत नेहरू चौक येथे शारदा उत्सव मंडळ येथे देवीचे दर्शन घ्यायला। तर इथून ही जवळ असल्यामुळे आता इथे जात आहोत। तर इथे यांनी श्री जगन्नाथपुरी धाम दर्शन यांचा देखावा दाखवलेला आहे। तर तिकीट काढून आतमध्ये आपण एंट्री करणार आहोत आणि श्री जगन्नाथपुरी धाम दर्शन यांचा देखावा पाहणार आहोत।
आतमध्ये गेल्यानंतर श्री जगन्नाथ मंदिर यांचा देखावा यांनी दाखवलेला आहे। तर हा देखावा पाहिल्यानंतर आता आपल्याला सरळ जाऊन वर चढायचं आहे आणि वर चढल्यानंतर तिथे आपल्याला श्री कृष्ण लीला यांचा खूप मोठा पोस्टर लावला आहे आणि तिथून खाली उतरायचं आहे आणि इथे आपल्याला सूर्यस्तंभ यांचा देखावा पाहायला मिळतो। यानंतर आपल्याला सिंहद्वारमधून अंदर जायचं आहे आणि इथे आपल्याला काशी विश्वनाथ मंदिर यांचा देखावा पाहायला मिळतो। त्याचबरोबर श्री महालक्ष्मी मंदिर यांचा सुद्धा देखावा पाहायला मिळतो। महालक्ष्मी मंदिराचा देखावा पाहिल्यानंतर आता आपण आलो समोर, ते इथे बलरामची, सुभद्राची आणि जगन्नाथपुरी यांचा देखावा पाहायला मिळतो। त्याचबरोबर येथे गरुडस्तंभ यांचा सुद्धा देखावा इथे यांनी दाखवलेला आहे। येथील जगन्नाथपुरी धाम यांचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण आले आहो मंडळामध्ये। तर इथे आपल्याला शारदा देवी याचे छान असे सुंदर असे दर्शन घडते आणि इथे बघा अतिशय छान अशी सजावट केलेली आहे। आता आपण आलेलो आहो बाल शारदा मंडळ कुंभारपुरा इथे। तर येथील देखावा पाहायला नाही मिळणार आहे कारण पाऊस आल्यामुळे यांनी हा देखावा बंद केलेला होता। इथला देखावा मी दाखवू शकत नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट देवीचे दर्शन घेणार आहोत। चौक येथील चौडेश्वरी माता उत्सव मंडळ इथे ह्या मंडळाने कृष्ण लीलाचा जो देखावा आहे तो प्रस्तुत केलेला आहे। तर इथे सुद्धा तिकीट आहे, तिकीट काढून आता आपण अंदर एंट्री करणार आहोत। इथे सुद्धा आपल्याला गुहेमधून अंदर जायचं आहे। गुहेमधून आतमध्ये आल्यानंतर सर्वात आधी इथे आपल्याला कृष्णाचा जो कारागृहामध्ये जन्म होतो त्याचा देखावा इथे यांनी दाखवलेला आहे।
येथील देखाव्यामध्ये वासुदेवजी श्रीकृष्णांना यमुना नदी पार करून घेऊन जात आहे असा देखावा इथे प्रस्तुत केलेला आहे। इथून पुन्हा आपल्याला गुहेतून आतमध्ये चढत जायचं आहे। इथे सुद्धा बांबूचा पूल बनवलेला आहे आणि तिथून आपल्याला चालत जायचं आहे। हे बघा इथे वरून याने साप लटकवलेला आहे नकली। तर हा आहे बांबूचा पूल। इथून चालत जायचं आहे आणि समोर पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यावरून खाली उतरायचं आहे। इथून आपल्याला पुन्हा गुफेमधून समोर जायचं आहे आणि तिथे समोर आपल्याला पुतना वध याचा देखावा बघायला मिळतो। पुतना वध याचा देखावा पाहिल्यानंतर पुन्हा आपल्याला गुफेमधून आतमध्ये जायचं आहे आणि इथे आपल्याला कंस वध याचा देखावा बघायला मिळतो। इथून आपण चौडेश्वरी माता मंदिरामध्ये प्रवेश करतो आणि इथे आहे माता राणी। तर चला आता आपण यांचे दर्शन घेऊया। तर हा होता आजचा व्हिडिओ। कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।